अहिल्यानगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी किंवा नोकरीच्या सवलती घेणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने निलंबित केले। यामध्ये शिक्षण आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जिल्हा परिषदेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीत कार्यरत असताना सोपी कामे किंवा ऐच्छिक ठिकाणी बदली मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन या कर्मचाऱ्यांनी शासनाची फसवणूक केली आहे। या कर्मचाऱ्यांची चौकशी करून शासनाचा घेतलेल्या लाभाची वसुली केली जाणार आहे। दोषी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले। जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत काम करणारे जे कर्मचारी आहेत, ज्यांचे जिल्हा रुग्णालयामध्ये जी आपण तपासणी केली होती दिव्यांगत्वाची, त्याच्या आधारे ज्यांचं दिव्यांगत्व 40% पेक्षा कमी आढळलं असे 15 कर्मचाऱ्यांवर आपण काल कारवाई केली। त्याच्यामध्ये या 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे आणि त्यांनी जे घेतलेले लाभ आहेत त्याची सगळी वसुली केली जाणार आहे। आणि 8 असे कर्मचारी आहेत त्या 15 पैकी की ज्यांनी या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेली आहे, त्यांची आपण विभागीय चौकशी करून त्यांच्यावर आपण फौजदारी गुन्हे दाखल करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।